मॅजिक ऑफ स्वादमध्ये स्वागत आहे. जय जिनेंद्र. चला मैत्रिणींनो, आज आपण बघूया साबुदाणा आणि आलूचे क्रिस्पी छान पळी पापड. आणि त्यात ॲड केलेले आहे मी टमाटर. हे बघा, छान धुवून लाल स्वच्छ असे टमाटे घेतलेले आहे. 2 ग्लास मी रात्री भिजत टाकला होता. हा साबुदाणा छान भिजून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा बघा, मिरचीचा ठेचा केलेला आणि हे टमाटर मी सगळे छान चाळणीने गाळून घेतलेले आहे. त्याचा रस करून ठेवलेला आहे. हे बघा, त्याचा आपण गाळून घेतलेला तो टमाटर, त्याच्यात छोटे छोटे सिल्के राहत नाही. आणि आपला जेवढा साबुदाणा असला भिजलेला तेवढाच आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपण थोडं पाणी याच्यातलं काढून घेऊ शकतो. थोडं कमी लागलं तर आपण गरम पाणी टाकून दे. हे बघा, मी आता साबुदाणा आणि तो टमाटरचा रस पूर्ण टाकून घेतला. हे पहा, मी 2 कच्चे बटाटे घेतले, ते छान खिसून घेतले धुवून स्वच्छ. आणि थोडा साबुदाणा झाला की त्यामध्ये टाकले आणि छान मिक्स करून घ्यायचे ते बटाटे. आणि थोडे शिजले ना, आपण हाताने पाहून घ्यायचे ते शिजले का नाही, तोपर्यंत शिजून घ्यायचे. छान मीठ टाकायचं त्यामध्ये चवीनुसार आणि छान उकळू द्यायचे ते मस्त. आपल्याला जर कमी पाणी वाटलं तर अजून त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि छान शिजून घ्यायचे ते. हे पहा, आपण बटाटे पण शिजले का नाही ते पाहायचं. हे पहा, मी गच्चीवर आलेली आहे. छान पळी पापड असे झालेले आहे. मस्तपैकी आपले पळी पापड छान होतात. हे बघा, जास्त फैलायचे काम नाही आणि काहीच नाही, छान मस्त झालेले आहे. हे बघा, आपण छान टाकून घेतलेले आहे. आणि थोडंसं आपण मेन कापडाला ना तेल पाणी लावायचं थोडं, म्हणजे इझिली निघतात. आणि हे पहा, आपण थोडं दुपारी अजून आलं की छान पलटून घेऊया. हे छान मस्त निघतात. सर्व पापड असे पलटून आपण उन्हात वाळू द्यायचे. हे दुसऱ्या दिवशी छान कडकड वाळलेले आहे. हे पहा, पाहू शकता तुम्ही. मस्त असे आपले पापड तयार झालेले आहे. मस्त टमाटरचे पापड आपले छान रेड रेड झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. आपले 2 ग्लासचे साबुदाणा पळी पापड छान मस्त होतात, खूप सारे. आणि कढईत पण तेलात पहा छान फुलून येतात मस्त पापडी. आणि टेस्टी पण लागते, खूप छान लागते. हे पहा तुम्ही, मस्त अशी फुलते आणि मस्त दिसते पहा. छान क्रिस्पी असे आपली पळी पापड तयार झालेले आहे टमाटरचे. मी पण एकदा ट्राय करून बघा आणि शेअर करा, लाईक करा. थँक्यू. वाव, किती छान, एक नंबर. करा की हो मग ट्राय. आम्ही तर केलं, तुम्ही पण करून पहा की हो. अरे, आपलं राहिलं की सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.